अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। येत्या 14 जुलैला ज्येष्ठ अमावस्या असणार आहे। ज्येष्ठ महिना संपल्यानंतर लगेचच आषाढ महिन्याला सुरुवात होते। आता ही ज्येष्ठ अमावस्या 13 जुलैला संध्याकाळी 6:50 सुरू होणार आहे, तर ती 14 जुलैला दुपारी 3:13 असणार आहे। याचाच अर्थ उदय तिथीनुसार ही ज्येष्ठ अमावस्या ही 14 जुलै म्हणजेच मंगळवारी साजरी करण्यात येणार आहे। हिंदू धर्मामध्ये ज्येष्ठ अमावस्याचं अत्यंत महत्त्व आहे। या ज्येष्ठ अमावस्याच्या तिथीला आपल्या सर्वांना आपल्या पितरांसाठी पिंडदान, तर्पण, त्याचबरोबर त्यांच्या सद्गतीसाठी काही सेवा असतात। त्याचबरोबर अमावस्येचे काही उपाय आणि काही वेगळ्या सेवा असतात, त्या आपल्याला 14 जुलैला करायच्या। ज्येष्ठ अमावस्याच्या शब्दातच अर्थ आहे बघा। ज्येष्ठ अमावस्या म्हणजे ज्येष्ठ या नावातच म्हणजे वडीलधाऱ्यांना म्हणजेच त्यांना आपल्या पूर्वजांना म्हणजेच पितरांना समर्पित आहे। कृष्ण पक्षाच्या 15व्या तिथीला ज्येष्ठ अमावस्या येत असते आणि ज्येष्ठ महिन्याची समाप्ती ह्या अमावस्येच्या दिवसाने होत असते बघा। ज्येष्ठ अमावस्या ह्या तिथीने होत असते। आता ह्या ज्येष्ठ अमावस्येला सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे। या सर्वार्थ सिद्धी योगामुळे आपण जे काही कार्य करतो ते फलदायी होतं बघा। जसं की आपण ज्येष्ठ अमावस्याला जे काही सेवा करणार आहोत, पित्रदान करणार आहेत, तर्पण करणार आहेत, पितरांसाठी पिंडदान करणार आहोत, त्याचबरोबर जे काही श्राद्ध कर्म करतो, जे काही दान करतो, जे काही सेवा करतो, ते सगळं काही फलदायी होणार आहे। आणि ह्यामध्ये केलेल्या स्नानदान, त्याचबरोबर पिंडदान, त्याचबरोबर तर्पण, श्राद्ध ह्या सगळ्यांमुळे आपल्या प्रखर पितृदोषापासून आपल्याला सुटका मिळत असते। ह्या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी बघा आपण जे काही करतो त्यामुळे आपल्या पूर्वजांना सद्गती मिळते, पण त्यांचा कृपाशीर्वाद आपल्याला मिळत असतो। ज्येष्ठ अमावस्येला बघा स्नानाचं खूप महत्त्व आहे। त्याचबरोबर ह्या दिवशी केलेल्या स्नानामुळे अनंत पुण्याची प्राप्ती होत असते बघा। ह्या दिवशी काही ठिकाणी अमावस्येच्या दिवशी काही ठिकाणी ना असं केलं जातं की वटपौर्णिमा व्रत साजरं केलं जातं। आता जसं की आपल्याकडे पौर्णिमेला वट सावित्रीचं व्रत साजरं केलं, पण ह्या अमावस्येच्या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे वट सावित्रीचं व्रत केलं जातं। ह्या दिवशी तीर्थस्नानाला खूप महत्त्व आहे। तीर्थक्षेत्री जाऊन जे कोणी स्नान करतं त्यांना अगणित पुण्याची प्राप्ती होते। तसेच आपले जे काही पाप असतात ते नष्ट होत असतात आणि अगणित पुण्याची प्राप्त झाल्यामुळे आपल्या कामात बरेचसे यश मिळत असतात। प्रत्येक कार्य हे यशस्वी होत असतं, पण प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाणं शक्य होत नाही। म्हणून आपण ह्या दिवशी काय करायचं आहे, 14 जुलै रोजी सकाळी आंघोळीच्या पाण्यात आपल्याला ही वस्तू टाकायची आहे। आता ही वस्तू काय असणार आहे, आपल्या आयुष्यातले बरेचसे अडथळे दूर होतात बघा। प्रखर पितृदोषाचा त्रास कमी होतो, शत्रुबाधा कमी होते, शत्रूंचा त्रास कमी होतो आणि त्याचबरोबर आपल्या पिढ्यानपिढ्याचा पितृदोष दूर होणारच, पण आपल्यासोबतचे काही वारंवार म्हणजे आपल्या कुटुंबावर कधीच वाईट संकट विघ्न येणार नाही, अडथळे येणार नाही। तर आपण फक्त तीर्थक्षेत्री जे काही करतो ना ते आपण जर घरात हे केलं, ती वस्तू पाण्यात जर टाकली तर ते पुण्य म्हणजे नदीच्या तिथे आंघोळ केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं। आणि याबद्दलची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, तर ह्या व्हिडिओ आपल्याला स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। कुंडलीतील जे ग्रह असतात ते मजबूत होत असतात, म्हणून ही एक वस्तू आपल्याला पाण्यात अवश्य टाकायची आहे बघा। तसंच आपल्याला आपल्या जीवनात भरपूर पैसा मिळावा, माता लक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी, तसेच भगवान कुबेराचा आशीर्वाद आपल्यावरती प्राप्त व्हावा, यासाठी देखील आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर कष्ट करत असतो आणि मेहनतीची तडजोड करत असतो, पण एवढेच करून पण आपल्याला प्रयत्नांना यश मिळते का, तर नाही। आणि जेव्हा म्हणून कष्ट आणि मेहनत प्रामाणिकपणे करूनही आपल्याला जर यश मिळत नसेल किंवा कष्टाला यश मिळत नसेल, तर आपल्याकडे पैसा आला तरी तो आपल्याकडे टिकतही नसेल। त्यामुळे आपल्याकडे पैसा हा पुन्हा निघून जात असेल, तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी जीवनात भरपूर यश, संपत्ती, पैसा मिळावा यासाठी देखील हे स्नान खूप जास्त महत्त्वाचं असतं। आणि बऱ्याच वेळेसुद्धा आपल्याला एखाद्या कामात रस राहत नाही, अडथळे येतात आणि मन होत नाही, काहीच करण्याचं मन होतं ना, तेव्हासुद्धा हा उपयोग खूप महत्त्वाचा आहे। आणि आपल्याकडे भरपूर काही गुप्तशत्रू असतात आणि गुप्तशत्रूंच्या नावाने तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही समोरून तुमच्यावरती वार करत आहे, तुम्हाला शत्रूंची प्रगती म्हणजे शत्रूंना तुमची प्रगती देखवत नसेल। बऱ्याच वेळेस आपलेच नातेवाईक हे आपले शत्रू असतात, बऱ्याच वेळेस असं होतं, म्हणून तुम्हाला सांगते। आणि आपलं जर चांगलं झालेलं देखवत नाही, म्हणून ते आपल्या आयुष्यामध्ये समस्या कशी निर्माण होतात त्याचा प्रयत्न करत असतात। तर आपल्या आजूबाजूला सुद्धा अशा काही लोक असतात जे आपल्यावरती जळत असतात।
त्यांना आपली प्रगती देखत नाही आणि जे जळ वृत्तीचे असतात, जे प्रवृत्तीचे असतात, त्यांची वाईट नजरसुद्धा आपल्याला लागत असते. हे बघा, एखादं म्हणतं ना की तुमचं खूप चांगलं आहे, हे सुद्धा नजर आपल्याला लागते, प्रगती खुंटत असते. अशा सुद्धा समस्या आपल्या जीवनात असतात. शत्रूंचा त्रास होतो असेल तर हा उपाय केल्याने नक्कीच आपल्या जीवनात शत्रूंची बाधा म्हणजे शत्रुबाधा सुद्धा त्रास कमी होतो आणि दूर होतात. आपण जेव्हा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकतो तेव्हा आपलं शरीर, मन, आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होत असतो. आपल्यामध्ये बरीच नकारात्मक ऊर्जा असते. बाहेरच्या लोकांची नजर ही बाधा आपल्याला झालेली असते आणि म्हणूनच आपल्याला कोणत्या कामामध्ये यश मिळत नाही. चेहऱ्यावरचं तेज निघून गेलेलं असं, डोळ्याखाली काळी वर्तुळं पडलेली असतात आणि त्यानुसारच आपण अमावस्येच्या दिवशी जर ही गोष्ट केली तर अतिशय महत्त्वाचा आपल्या आयुष्यामध्ये हा बदल. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, हा उपाय आपण करण्यासाठी तुम्हाला अमावस्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच 13 जुलैला सुद्धा अमावस्या सायंकाळी सुरू होणार आहे. तर म्हणूनच 13 जुलैला रात्री झोपण्यापूर्वी एका वाटीमध्ये आपल्याला मीठ घ्यायचं आहे. आता हा उपाय आहे, मीठ घ्यायचं आहे आणि असेल खडे मीठ असेल ना तर अतिशय महत्त्वाचं असतं ते खडे मीठ. बारीक असेल तर तरी चालेल, पण खडे मीठ शक्यतो घ्या. तुम्ही घरातील प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून तर ते खालीपर्यंत म्हणजे आपण क्लॉकवाईज ओवळतो, जसं कडेला आपलं ज्या दिशेने करतो त्याप्रमाणे 7 वेळेस उतरून घ्यायचं आहे आणि एक मूठभर मीठ त्या वाटीमध्ये घ्यायचं आहे. म्हणजे जास्तीची एक वाटी घ्यायची. ही मिठाची वाटी तुम्ही घरातील प्रत्येक व्यक्तींवरून उतरून घ्यायचं. प्रत्येक व्यक्ती, आपल्या घरात जेवढ्या व्यक्ती तेवढ्या 3, आता आमच्या घरात 3 आहे तर 3 व्यक्तींवरून उतरून घ्यायचं. ती वाटी बाजूला ठेवायची आणि वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये एक जी वेगळी वाटी घेतली आपण जास्तीची, ती आपल्या ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला ही वाटी ठेवून द्यायची आहे. आता वाटी घेतल्याने प्लास्टिक घेऊ नका. शक्य असेल तर काचेची वाटी जास्त महत्त्वाची असते, त्याच्यानं रिफ्लेक्ट जास्त होतं. त्या स्टीलची घेतली तरी सुद्धा चालेल, पण मीठ जे असतं ना ते नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात खेचून घेण्याची जास्त क्षमता असते आणि म्हणून ते कार्य करत असतं. म्हणून हा मिठाचा उतारा जो आहे तर तो आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरून तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि हे मीठ तसंच तुम्हाला रात्रभर आपल्याला ईशान्य कोपऱ्यात तिथे ठेवूनच द्यायचं आहे. रात्रभर त्या वाटीमध्ये आपल्याला वाटीत जे मीठ आहे ते तसंच ठेवायचं आहे बघा. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 जुलैला म्हणजे जे काही अमावस्या आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीने जी वाटी आपण मिठाची भरून ठेवली होती तर त्यातील थोडंसं मीठ, अगदी चिमूटभर मीठ हे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यासोबतच एका चमचाभर गंगाजल हे सुद्धा टाकायचं आहे. तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही धार्मिक दुकानातून घेऊन येऊ शकता. आता बऱ्याच जणांमध्ये घरामध्ये गंगाजल नसतं परंतु गोमूत्र असतं, तर ते गंगाजल किंवा गोमूत्र आपल्याला ह्याही गोष्टी आपल्याला गोमूत्रसुद्धा टाकायचं आहे आणि 1 चमचाभर हे टाकल्यानंतर तुम्ही अमावस्येला आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र किंवा गंगाजल जेव्हा टाकून स्नान करता तेव्हा तीर्थस्नानाचे फळ तुम्हाला घरी बसून मिळतं आणि आपल्याला आपल्या गुरूंचं स्मरण करायचं आहे बघा, किंवा तुम्ही गायत्री मंत्र म्हणायचा आहे. आता जेव्हा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जो आहे ना तो आपल्या शरीरामधून कमी होतो. म्हणजेच काय तर नकारात्मक ऊर्जेचा जो प्रभाव आहे तो निघून जात असतो आणि तो नष्ट होत असतो आणि शरीरामध्ये जी सकारात्मकता निर्माण होते ना, म्हणूनच मीठ टाकायचं आहे. आणि यासोबतच एक तुळशीचं पान आहे ते सुद्धा आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. शक्यतो तुम्ही तुळशीचं पान तोंडात चावून मग तुम्ही आंघोळ करा. तुम्हाला काय अनुभव येतो तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगता. आंघोळीच्या पाण्यात आपण जेव्हा हे वस्तू टाकतो आणि त्याने जेव्हा आंघोळ करतो तेव्हा हे शरीर पवित्र शुद्ध होत असतं बघा. पवित्र झाल्यामुळे आपल्यावर जे काही शत्रुबाधा असते, जी वाईट नजर असते ती निघून जात असते. वाईट करणे बाधा म्हणजे खूप फरक पडत असतो. चिमूटभर पाण्यात टाकायचं असतं ते आणि काळे तेल सुद्धा आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने प्रखर पितृदोषांचा त्रास दूर होत असतो आणि म्हणून पितरांचे शुभ आशीर्वाद हे प्राप्त होत असतात. या सर्व वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे, डोक्यावरून स्नान करायचं आहे आणि स्नान करत असताना हर हर गंगे मंत्राचा जप करायचा आहे बघा. अजून एक तुम्हाला एक सांगते, एक महत्त्वाचं म्हणजे ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आपण जे काही पाण्यात वस्तू टाकल्या तरी आपल्याला आंघोळ करायची, पण तुम्हाला एक माझ्याकडे पुढे आता कुठे असेल तिकडे तर ते आपल्याला पंचगव्य असतं बघा. पंचगव्याचा मी तुम्हाला फोटो देते, तर तो तुम्ही पंचगव्य शक्यतो काय करायचं अमावस्येच्या दिवशी आपल्याला पूर्ण मानेपासून अगोदर सुरुवात करायची. मला केंद्रातनं माहिती दिली तसं मी तुम्हाला सांगते. मानेपासून सुरुवात करायची, तर पाठीला लावायची आणि मग तोंडाला लावायची, मग हातापायाला लावायची. तुम्हाला केस अमावस्येच्या दिवशी चुकून सुद्धा केस धुती नाही म्हणून तुम्हाला सांगते केस धुवू नका. ह्या फक्त आपल्याला संपूर्ण अंगाला लावायची, ती चोळायची. आपण दिवाळीच्या वेळेस उठणं जसं चोळतो ना तसं संपूर्ण अंगाला चोळायचे आहे आणि मग तिच्या काही पाण्यात गंगाजल, गोमूत्र, मीठ टाकलेलं आहे त्याने आपल्याला आंघोळ करायची आहे. याच्यामुळे काय होणार आहे, आपल्या शरीराची पूर्णपणे शुद्धी होणार आहे. जेव्हा कपडे
परिधान करू तेव्हा आपण सगळ्यात पहिलं म्हणजे दक्षिणेकडे तोंड करू. आपल्याला सगळ्यांना घरातील अगदी आता हा उपाय जो आहे तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना करायचा आहे. घरातील लहानांपासून मोठ्यांनी आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून डोकं टेकून पाया पडायचं आहे. ह्या दिवशी काय करायचं आहे, जे वेगळं आसन असतं आपल्या देवपूजेचं आसन नसतं ते बरं का, हे वेगळं असतं. पितृंचं आसन वेगळं असतं म्हणजे पितृंच्या सेवेचं, आणि देवपूजेचं वेगळं असतं. मग याच्यासाठी काय करायचं आहे, दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला पितृसूक्त, पितृबाह्य सूक्त बरं का, पितृबाह्य सूक्त आणि पितृस्तोत्र हे वाचायचं आहे. आणि याच्यानंतर एका तांब्यामध्ये म्हणजे तांब्याचा जो तांब्या असतो त्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यात काळे तीळ टाकायचे आणि थोडंसं गंगाजल टाकायचं. आपली जी दक्षिण दिशा असते बघा, आता सपोज गॅलरीमध्ये आपण दक्षिण दिशेकडे तोंड करून उभं राहायचं आणि दक्षिणेकडे तोंड करून उभं राहिल्यानंतर आपल्याला हातात 7 अगरबत्त्या घ्यायच्या आहे आणि तोंड करून उभं राहिल्यानंतर ते अर्ध तिथं द्यायचं आणि तिथे अगरबत्ती लावायची. का? तर कारण की तिकडच्या दिशेने पितृ आपल्या घराकडे येत असतात अमावस्येच्या दिवशी, आणि ते जेव्हा आपल्याकडे हे बघतात आपण त्यांच्यासाठी करतो हे बघा, आपण त्यांच्यासाठी जे काही करतो ना त्यामुळे ते प्रसन्न होत असतात आणि त्याच्यामुळे त्यांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो. आपण अर्घ्य देतो तेव्हा त्यांना आहे ना त्यांचं नामस्मरण करायचं, ओम पितृदेवताय नमः, ओम पितृभ्यो नमः, ओम पितृदेवताय नमः. आणि आपण त्यांना हात जोडून, दोन्ही हात जोडून त्यांना त्यांची माफी मागायची. त्यांच्या आपल्याकडून काही चुकलं असेल म्हणजे आपण असं म्हणायचं का त्यांना की आमच्याकडून काही चुकलं असेल तर आम्हाला क्षमस्व करा, आम्हाला माफी करा आणि तुमची कृपा आमच्यावर सदैव राहू द्या. हे बघा, आपल्या घरातल्या मोठ्या व्यक्ती ज्या असतात त्यांचा आशीर्वाद आपल्यावर असणं हे खूप महत्त्वाचं असतं. मग त्या घरातल्या मोठ्या व्यक्ती असो किंवा पित्रांच्या स्वरूपातल्या मोठ्या व्यक्ती असो, ते खूप बघा, आपण जेव्हा पित्रांना प्रार्थना करतो तेव्हा त्यांची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या घरातील पितृदोष हा कमी होतो. आपल्याकडे आहे ना ज्या काही आपल्याला प्रत्येक समस्यांचा सामना करावा लागतो, वादविवाद होतात, क्लेश होतात घरात, मुलाची प्रगती होत नाही आणि वाईट व्यसन लागतं आणि उद्योग वगैरे व्यवसाय काही चांगलं चालत नाही घरात, ह्या पितृदोषामुळे भरपूर काही नुकसान सहन करावं लागतं. या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी अशा पद्धतीने स्नान केल्याने सौभाग्य व अखंड वैवाहिक जीवनाची प्राप्ती होत असते बघा. तसेच या दिवशी शक्य झालं ना तर आपल्याला स्नान केल्यानंतर गरजू व्यक्तींना बघा, तुम्हाला जसे यथाशक्ती शक्य होईल तुम्ही सोमवती अमावस्याला किंवा ह्या दुसऱ्या म्हणजे 14 तारखेच्या अमावस्याला, ज्येष्ठ अमावस्याला ह्या दिवशी आपल्याला दान करायचं आहे. मुलांच्या शिक्षणात अडथळे येऊ नये आणि मोठ्यांच्या कार्यात अडथळे येऊ नये, घरात सुख शांती नांदावी यासाठी आपल्याला हे करायचं आहे. तर अतिशय छोट्याशा माहितीसोबत आलेली सेवा स्वामींच्या ज्यांनी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.